खरं खरं सांगा, चिकन बघून तोंडाला पाणी सुटलंय की नाही? आणि जरी सुटलं असेल बघा तरी देखील ते गुटोक्षिरी गिळा, कारण ही एकदम झटकेपट सोपी बनणारी चिकनची भाजीची रेसिपी मी आता तुम्हाला सांगणारच आहे। तर ही बघा, मी जी इंडस व्हॅलीची भांडी मागवलेली या भांड्यामध्ये आजचं चिकन बनवणार आहे। ज्याचा खालचा बेस आहे बघा तो ट्रायप्लाय स्टीलचा आहे, ज्याच्यामुळे भाजी वगैरे काही करपत नाही, म्हणून याच्यामध्ये बनवायचं ठरवलेलं आहे। तर सुरुवातीला जे चिकन असतं त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि त्याच्यामध्ये मीठ आणि हळद घालून त्याला व्यवस्थित लावून 10 मिनिटं मुरत ठेवायचं आणि त्याच्यानंतर कुकरला 1 शिट्टी काढून चांगलं ते चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर चिकनसाठी जो मसाला लागणार आहे बघा, त्याच्यासाठी मी त्या पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतले, त्याच्यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे आणि टोमॅटो 2 बारीक कट करून घालायचे। त्याच्यानंतर आलं, लसूण, मिरं आणि दालचिनी आणि वेलची हे घालायचं। त्याच्यानंतर 5 ते 6 काजू, पांढरे तीळ आणि जिरं हे व्यवस्थित घालून मीडियम गॅस करून चांगलं याला भाजून घ्यायचं। थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून 2 चमचे दही, थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून बारीक याची एकदम पेस्ट करायची। आता चिकन बनवायला घ्यायचं, त्याच्यासाठी बघा पॅनमध्ये परत एकदा मी 1 चमचा साजूक तूप, 2 चमचे तेल घेतले आणि त्याच्यामध्ये जो मगाशी वाटलेला मसाला होता तो घालायचा आणि 2 ते 3 मिनिटं चांगले ह्याला परतून घ्यायचे। त्याच्यानंतर याच्यामध्ये पावडर मसाले घालायचे। तर त्याच्यासाठी मी इथं हळद, चटणी, मीठ, त्याच्यानंतर गरम मसाला आणि चिकन मसाला घातलेला आहे। जी चटणी आहे ती तुम्ही तुमच्या टेस्टनुसार याच्यामध्ये कमी जास्त करू शकता। तर नंतर ते मिक्स केल्यानंतर हा मसाला चांगला शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं कोमट केलेलं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून 1-2 मिनिटं ह्याला चांगला शिजू द्यायचा। तर इथं बघा 2 मिनिटांनंतर मसाला शिजला की असं वरती तेल यायला लागतं, तर समजायचा मसाला आपला चांगला शिजलेला आहे। नंतर याच्यामध्ये जे मगाशी आपण शिजवून ठेवलेलं चिकन आहे ते मिक्स करायचं। इथं मी भाजी जरा पट करून होण्यासाठी मी कुकरला शिजवलेलं। जर तुम्हाला बघा डायरेक्ट जर हे चिकन ह्याच्यामध्ये घालून शिजवायचं असेल तरी देखील तुम्ही शिजवू शकता। नंतर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर परत एकदा ह्याच्यावर 1 चमचा साजूक तूप घातले आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि 2 मिनिटं ह्याला असं चांगलं शिजू द्यायचं। तर बघा इथं मस्त आपलं चिकन तयार झालेलं आहे। याच प्रकारे तुम्ही नक्की चिकन ट्राय करा आणि संडे आजचा आहे बघा तो मस्त असा एन्जॉय करा आणि कसं झालंय ते देखील मला सांगा। आणि तुम्हाला देखील माझ्यासारखी इंडस व्हॅलीची भांडी मागवायची असतील तर श्रद्धा25 हा कुपन कोड वापरा, म्हणजे तुम्हाला आणखीन 12% डिस्काउंट मिळेल भांड्यावर। तर आजचं चिकन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा।